नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या टॉपिकमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 4.1 सुरू करणार आहोत. 4.1 सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, त्याच्या अगोदरचे ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स होत्या किंवा काही नवीन माहिती होती ती मी पूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ते पण व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण का ते जर तुम्हाला बेसिक समजलं तर पुढे आपण याची आता काही उदाहरणं सोडवणार आहोत. या उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार आहे आणि म्हणून ते पण व्हिडिओ बघून घ्या. आणि आता आपण काय करायचं, प्रॅक्टिस सेट 4.1 मधील काही उदाहरणं आपण सोडवायची आहेत. त्यामधील पहिलं उदाहरण आहे, मी वाचतोय. पवन मेडिकल सप्लायज मेडिसिन्स. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. अगदी सोपं उदाहरण आहे. म्हणजे पवन मेडिकल नावाचं जे एक मेडिकल स्टोअर आहे ते काय करतं, मेडिसिन सप्लाय करतं. आणि मेडिसिन सप्लाय करत असताना काही मेडिसिनवर 12% जीएसटी आहे. काही मेडिसिनवर 12% जीएसटी आहे. तर व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इथं असं लिहावं लागेल, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी. किती जीएसटी आहे तर 12% आहे, 12%. बरोबर आहे. जीएसटी आहे तो 12%. आणि याच्या पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जीएसटी, परत एकदा सांगतो बघा, जीएसटी बरोबर एसजीएसटी जीएसटी समजा 10% असेल तर एसजीएसटी हा काय असतो, अर्धा असतो. बरोबर, म्हणजे 5% असतो. आणि सीजीएसटी हा सुद्धा काय असतो, 5% असतो. म्हणजे या दोघांचा मिळून हा काय असतो, जीएसटी तयार होत असतो. हे 5%, हे 5%, म्हणजे 10% असा टोटल हा जीएसटी 10%. म्हणजे त्यातला एसजीएसटी याचा अर्थ आहे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे केंद्राचा अर्धा भाग आणि राज्याचा अर्धा भाग. म्हणजे 10च्या 2 अर्धे अर्धे समान भाग करायचे, म्हणजे 5% 5% असा याचा अर्थ. तसे इथं 12 आता 12% आहे. म्हणजे एसजीएसटी असेल 6%, 6%, आणि सीजीएसटी असेल 6%. हेच फक्त आता इथं आपण लिहायचं आहे. Therefore, rate of CGST is equal to 1/2 into GST. 1/2 into GST. मग 1/2 into 12 is equal to 6%, and rate of SGST is equal to 1/2 into GST. म्हणजे जीएसटीच्या अर्धा, आणि म्हणून मग 1/2 into 12 is equal to 6%. म्हणजे बेसाई 12 असा. म्हणजे आपल्याला रेट ऑफ सीजीएसटी 6% आणि रेट ऑफ एसजीएसटी 6%, या दोघांची जर बेरीज केली 6% प्लस 6% इज इक्वल टू 12% असा हा जीएसटी असतो. ठीक आहे. आता त्यामधलाच प्रश्न दुसरा आहे. On certain article, if the rate of the CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST. म्हणजे आपल्याला दिलेला आहे एका आर्टिकल वरचा जो सीजीएसटी आहे तो 9% आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं काय बघा की रेट ऑफ एसजीएसटी म्हणजे स्टेट लेवलचा जो जीएसटी आहे, स्टेट जीएसटी, अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी म्हणजे टोटल जीएसटी. आणि म्हणून मग आपल्याला जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. रेट ऑफ सीजीएसटी ऑन सर्टन आर्टिकल is equal to 9%. Therefore, we know that
वी नो रेट ऑफ CGST इज इक्वल टू, आपल्याला काय माहिती आहे हो ते लिहायचं आहे. आपल्याला काय माहिती आहे तर रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. म्हणजे CGST चा जेवढा रेट असतो तेवढाच SGST चा असतो. मग आता CGST चा दिलेला आहे and therefore 9% is equal to rate of SGST. म्हणजे SGST किती झाला 9% झाला and therefore next GST is equal to CGST plus SGST is equal to 9% plus 9% is equal to 18%. म्हणजे आपल्याला टोटल जीएसटी हा 18% मिळाला, आणखीन रेट ऑफ SGST 9% मिळाला आणि दिलेला आहे CGST. ओके, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता यातलाच तिसरा प्रश्न आहे. मेसर्स रियल पेंट sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. म्हणजे एका पेंटच्या स्टोअर मधून, रंगाच्या दुकानामधून काय केलं आहे, 2 टीनचे म्हणजे डबे घेतलेले आहेत. 2 टीन्स म्हणजे 2 डबे रंगाचे घेतलेले आहेत. एका डब्याचा जो दर आहे तो 2,800 रुपये आहे, 2800 रुपये आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, इफ द रेट ऑफ जीएसटी 28% आणि जीएसटी दिलेला आहे, जीएसटी 28% दिलेला आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे देन फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. म्हणजे अमाउंट ऑफ सीजीएसटी एक लक्षात घ्या, अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. इथं एक लक्षात घ्यायचं आहे की अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ सीजीएसटी हे वेगळं आहे. रेट आहे म्हणजे तो पर्सेंटेज मध्ये येतो, 9%, 12%, 28%. आणि 28% म्हणजे किती अमाउंट, ती अमाउंट आपल्याला काढायची आहे. अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी हे थोडंसं इथं लक्षात ठेवायचं आहे. अमाउंट काढायची आहे, रेट काढायचा नाही. पण अमाउंट काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, सीजीएसटी आणि एसजीएसटी चा रेट काढावाच लागेल. ओके, आपल्याला दिलेलं आहे ते आपण काय करूया, लिहून घेऊया. रेट ऑफ काय दिलेलं आहे बघा, रेट ऑफ लस्टर पेंट किती दिलेला आहे रेट, तर तो दिलेला आहे 2,800 रुपीज. ओके, शिस्तीत जाऊया बघा, आपल्याला समजते व्यवस्थित. त्यानंतर किती, 2 टीन्स इज इक्वल टू क्वांटिटी 2. ओके, 2 टीन्स इज इक्वल टू क्वांटिटी इज 2 असं म्हणूया. क्वांटिटी इज इक्वल टू 2. आपल्याला टॅक्स इनवॉइस मध्ये क्वांटिटीच्या रकान्यामध्ये 2 लिहावे लागते. ओके, त्यानंतर आता टॅक्सेबल अमाउंट म्हणजे हा जर तुमचा टॅक्स इनवॉइस असेल, बरोबर आहे का, इथं HSN नंबर असतो, इथं प्रोडक्ट नेम असतं, इथं क्वांटिटी असते, इथं रेट असतो, बरोबर आहे. म्हणजे प्रोडक्ट असेल काय असेल, LUS लस्टर पेंट, लस्टर पेंट, आणि इथं क्वांटिटी किती असेल, 2 असेल. आता आपल्याला क्वांटिटी 2 आहे, एकाची मिळालेली आहे 2,800. तर टॅक्सेबल अमाउंट देअरफॉर टॅक्सेबल अमाउंट म्हणजे टॅक्सेबल अमाउंट किती असेल, एकाची आहे 2800 रुपये, तर दोघांची किती असेल, म्हणून 2,800 into 2 is equal to rupees 5,600.
बरोबर आहे का? 2800 ला 2 नाही, एका डब्याची किंमत 2800, 2 डब्याची किंमत म्हणून 2 न काय केलेलं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. आता इथं दिलेलं आहे द रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू, रेट ऑफ जीएसटी किती दिलेला आहे तर 28%. बरोबर आहे का? रेट ऑफ जीएसटी 28% दिलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला आता काय करावं लागेल, रेट ऑफ एसजीएसटी काढावा लागेल. तोच रेट ऑफ सीजीएसटी चा असेल आणि त्याच्यावरून काय करावं लागेल, अमाऊंट काढावी लागेल. आणि म्हणून मग इथं लिहायचं आहे द रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 1/2 into GST is equal to 1/2 into is equal to 14%. बेचो 8 म्हणजे रेट ऑफ सीजीएसटी किती मिळाला आपल्याला 14%. आता 14% मिळालं तर त्याची अमाऊंट काढायची आहे. आणि म्हणून अमाऊंट ऑफ CGST is equal to टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 5600 आणि त्याच्यावर रेट किती आहे 14%. आणि म्हणून मग इथं म्हणायचं अमाऊंट ऑफ CGST is equal to टॅक्सेबल अमाऊंट इनटू CGST इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट आहे 5600, टॅक्सेबल अमाऊंट आहे 5600 गुणिले 14%. एक लक्षात घ्या 14% म्हणजेच काय तर मी इथं लिहितो इज इक्वल टू 5600 इंटू 14/100. म्हणजे या दोन शून्याला हे दोन शून्य गेले म्हणजे याचं 56 गुणिले 14 बरोबर 56 गुणिले 14 बरोबर किती येईल 84 8 14 म्हणजे 70 आणि 8 78. अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट आहे 5600 गुणिले त्याला दर आपला आलेला आहे 14% आणि म्हणून 14% म्हणजे 14/100 आणि म्हणून मग याचं 14 गुणिले 56 784 रुपये ही अमाऊंट ऑफ सीजीएसटी. आणि मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सीजीएसटी आणि एसजीएसटी हे समानच असतात अँड देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST is equal to amount of SGST. समजतंय का? मग अमाऊंट ऑफ CGST किती आहे ₹784 is equal to amount of SGST. म्हणजे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे अमाऊंट ऑफ SGST किती आला तर 784 रुपये आणि अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती आला 784 येणार आहे. दोघंही समान असतात एक लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळेला मी प्रत्येक लेक्चरला सांगत असतोय की जीएसटी हा दोन भागात विभागलेला आहे, एक राज्याचा आणि एक केंद्राचा. राज्याचा निम्मा असतो आणि केंद्राचा निम्मा असतो. जीएसटी समजा 20% असेल तर राज्याचा किती असेल 10% असेल, केंद्राचा किती असेल 10% असेल. म्हणजे सीजीएसटी 10%, एसजीएसटी 10% इज इक्वल टू जीएसटी म्हणजे 20%. असं याची ही विभागणी आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. फारसं काय अवघड नाही आहे. जे दिलेलं आहे ते फक्त आपण मांडायचं आकडेमोड करायचे आहे आणि उत्तर काढायचं आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. पुढचं उदाहरण आपण सुरू करतोय. चौथा प्रश्न असा आहे की द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. द रेट ऑफ जीएसटी इज 18%. द रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी 18%. एसजीएसटी किती असेल 9% आणि सीजीएसटी 9%. लक्षात ठेवायचं 18च्या निम्मा करायचं, दोन भाग करायचे अर्धे अर्धे बरोबर समान दोन भाग. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. परत एकदा मी सांगतो तुम्हाला की द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे त्या बेल्टची तर ₹586 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ₹586 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे.
जीएसटी आहे 18%, लक्षात ठेवा जीएसटी 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर, तर तो बेल्ट कस्टमरला किती रुपयाला मिळाला किंवा पडला, बरोबर आहे का. कस्टमरला तो बेल्ट किती रुपयाला मिळाला असेल, तर पहिल्यांदा ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, त्याच्यावर 18% टॅक्स, म्हणजे 586 वर 18% फक्त मिळवायचे आहे, विषय संपला. बघा इकडं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट, आता संपूर्ण लिहित नाही. रिस्ट वॉच बेल्ट म्हणजे मनगटी घड्याळ हातात बांधतो ते घड्याळ, त्या घड्याळाचा जो बेल्ट आहे त्या बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, रुपीज 586 म्हणजे 586 रुपये आहे. आणि याच्यावर ऑन धिस व्हॅल्यू जीएसटी इज इक्वल टू 18%, जीएसटी इज इक्वल टू 18%, म्हणजे याच्यावर 18%. आणि देअरफॉर टोटल अमाउंट ऑफ बेल्ट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू into GST. That is GST is equal to, आता याच्यावर जीएसटी किती आहे, 18%, म्हणजे किती 18%, तर 586 गुणिले 18/100 बरोबर आता याचं उत्तर 586 गुणिले 18/100 असं केलं तर इथं असं लिहूया, 586 गुणिले 1 2 म्हणजे 0.18, बरोबर आहे का. छेदस्थानी 100 आहे, म्हणजे 18ला 100 न भागायचं तर 2 घरं दशांश चिन्ह इकडे जाणार, 1 2 म्हणजे इथं येईल, बरोबर आहे. आणि मग या दोघांचा जर गुणाकार केला 586 गुणिले 0.18, तर याचं उत्तर येतं 105.48, 105.48. हा गुणाकार करून बघा तुम्ही, म्हणजेच इथं रुपीज 105.48 हा काय झाला, जीएसटी झाला. आता मूळ किंमत किती आहे, 586, आणि त्यावरील जीएसटी 105 रुपये. आणि म्हणून मग इथे लिहिलं पाहिजे काय त्यांनी विचारलंय, व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर, द प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर इज इक्वल टू 586 प्लस 105.48 इज इक्वल टू रुपीज. 586 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, त्याच्यावर जीएसटी 18% आहे, म्हणजे हे 586 मूळचंच, आणि त्याच्यावर जीएसटी हा 105 रुपये 48 पैसे. आणि म्हणून मग याची जी बेरीज आहे ती 691 रुपये 48 पैसे, किंवा रुपीज 691.48. याची बेरीज केली तुम्ही अशी करावी लागेल, अशी बेरीज करावी लागेल, आणि ही बेरीज 691.48 रुपीज अशी येईल. ओके, समजले का बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. आपण इथं थांबूया, पुढची उदाहरणं पुढच्या लगेच व्हिडिओ मध्ये घेतोय.